तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बटाट्याची मसाले रस्सा भाजी. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यावे. त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर तिखट, हळद, धणे जिरे पूड, कोथिंबीर, गरम मसाला, तेल आणि मीठ. 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा. आता आपण प्रथम कांदे भाजून घेणार आहोत आणि खोबरं भाजून घेणार आहोत. आपण कांदे खोबरं भाजल्यानंतर त्यात तिखट, अद्रक, लसूण घालून त्याची चटणी बनवून घेतली. आपण याप्रमाणे चटणी फोडणी देणार आहोत. तेलामध्ये चटणी घातलेली आहे. आता ती चांगली परतवून घेणार आहोत. त्यामध्ये आपण कापलेले टमाटे सुद्धा घातलेले आहे. आता चटणी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊ. बघा मंडळी, आपल्या चटणीला आता तेल सुटलेले आहे. या मसाल्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे, तसेच धण्या जिऱ्याची पूड घातलेली आहे, तसेच थोडा लाल गरम मसालाही घालत आहे. यामध्ये आपण उकडलेले बटाटे घातलेले आहे. आता ते मिश्रण चांगले परतवून घेऊ. आता या मिश्रणामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी आपल्या गरजेप्रमाणे घालावे. भाजी घट्ट आवडत असल्यास पाणी कमी घालावे आणि पातळ हवी असल्यास जास्त घालावे. आता आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालणार आहोत. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि भाजीला 4 ते 5 उकळ्या येऊ देणार आहोत. बघा, याप्रमाणे आपण भाजीवर झाकण ठेवलेले आहे. त्या भाजीला उकळ्या येतात. आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही येथे बघू शकता आपली बटाट्याची रस्सा भाजी. त्यासोबत आपण पोळी खाऊ शकतो, भाकरी खाऊ शकतो किंवा चपाती खाऊ शकतो. इथे मी चपात्या बनवलेल्या आहेत आणि भात आहे. चला तर मंडळी, आपण खाऊया बटाट्याची रस्सा भाजी.